Hello student, hello. In previous lecture, we discussed about the nomenclature of alkanes. Now, in this lecture, we study the isomerism of alkanes and conformation in alkanes. Now, first, what is meant by isomerism or isomerism in alkanes? Isomerism means the compound having same molecular formula but different structural formulae are called as isomers, and this property and this phenomenon is called as isomerism. Those compounds are called as isomers of each other. मित्रांनो, आयसोमेरिझम म्हणजे असे कंपाऊंड ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असेल, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल, पण त्यांचे स्ट्रक्चर हे वेगळे असतील, डिफरंट असतील. अशा कंपाऊंड्सला म्हणायचं आहे आयसोमर्स. अशा कंपाऊंड्सला काय म्हणायचं आहे? आयसोमर्स. अँड द प्रॉपर्टी, आणि ही जी प्रॉपर्टी आहे किंवा हा फिनॉमिनॉन आहे, याला म्हणायचं आहे आयसोमेरिझम. अल्केन with more than 3 carbon atoms generally shows structural isomerism. म्हणजे असे अल्केन ज्यांच्यामध्ये 3 किंवा 3पेक्षा जास्त कार्बन असतील, असे अल्केन्स हे आयसोमेरिझम शो करत असतात. म्हणजे मिथेन पहिला जो अल्केन आहे, फर्स्ट मॉलिक्युल इन अल्केन सिरीज मिथेन. मिथेन हा एकच स्ट्रक्चर दाखवतो, CH4. तसेच इथेनसुद्धा एकच स्ट्रक्चर दाखवतो. पण इथेनच्या पुढचे म्हणजे प्रोपेनपासून पुढचे हे जे आहेत, हे 2 किंवा 2पेक्षा जास्त स्ट्रक्चर दाखवतात, आणि त्यांना म्हणायचं आहे आयसोमर्स. आता फर्स्ट एक्झाम्पल, the molecular formula C4H10. The C4H10 is the molecular formula of butane. Butane having two, the butane having butane possible two structures. One is N-butane, that is normal butane, and second one is isobutane. N-butane or isobutane are the common names. This butane is a simple structure. The 4 carbon atoms attached with one another in a straight chain to form a straight chain butane, that is N-butane. Simple butane. And second example, that is 2-methylpropane. This 3 carbon chain and one methyl group, one substituent methyl group attached to the second position of the straight chain of propane. Then the molecule becomes 2-methylpropane. Then the name becomes 2-methylpropane, because second position ला काय कुठला ग्रुप आहे? मिथिल ग्रुप आहे, आणि 3 कार्बनची चेन आहे म्हणून प्रोपेन, सेकंडला मिथिल आहे म्हणून 2-methylpropane. आता हे दोघं एक्झाम्पल पहा. दोन्ही एक्झाम्पलमध्ये कार्बनची संख्या आणि हायड्रोजनची संख्या ही सारखी आहे. कार्बन किती आहेत? फर्स्ट एक्झाम्पलमध्ये कार्बन आहेत 4, सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा कार्बन किती आहेत? 4. हायड्रोजन फर्स्ट एक्झाम्पलमध्ये हायड्रोजन आहेत 10, आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा हायड्रोजन किती आहेत? 10. म्हणजे यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर पाहिला आपण, तो आहे C4H10, दोघं एक्झाम्पलचा. म्हणजे यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण स्ट्रक्चर काय आहेत? डिफरंट आहे. म्हणून या मॉलिक्युल्सला काय म्हणायचं आहे? आयसोमर्स ऑफ इच अदर. हे एकमेकांचे काय झालेत? आयसोमर्स झाले. आता कुठले आयसोमर्स आहेत? मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 आहे, म्हणजे 4 कार्बन आहेत. म्हणजे 4 कार्बन असलेला अल्केन कुठला आहे? ब्युटेन. म्हणून हे कसले आयसोमर आहेत? ब्युटेनचे आयसोमर आहेत. दॅट मीन्स स्ट्रक्चरल आयसोमर्स ऑफ ब्युटेन. म्हणजेच what is by isomerism? The compound having same molecular formula but different structural formulae are called as isomers, and this property is known as isomerism.
जी प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीला म्हटलं आहे आयसोमेरिझम. अनदर एक्झाम्पल, द कंपाऊंड हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12. C5 कार्बन 5 असलेला अल्केन आहे, पेंटेन. कार्बन 5 असलेला पेंटेन जो आहे, कार्बन 5 असलेला मॉलिक्युल जो आहे, कंपाऊंड जो आहे, तो कोण आहे? पेंटेन. आता पेंटेनचे किती आयसोमर पॉसिबल आहेत? जेव्हा आपण पेंटेन स्ट्रक्चर ड्रॉ करू तेव्हा पेंटेनचे 3 पॉसिबल स्ट्रक्चर आहेत. फर्स्ट one is N-pentane, second one is isopentane, and third one is neopentane. N-pentane म्हणजेच नॉर्मल पेंटेन, स्ट्रेट चेन पेंटेन. Isopentane, iso means the methyl group attached to the second position. When one methyl group attached to the second position of the straight chain is called as iso. And if two methyl group attached to the second position of the straight chain is called as neo. आयसो म्हणजे काय आणि न्यू म्हणजे काय समजलं का? जर आयसो म्हणजे मिथिल ग्रुप सेकंड पोझिशनला अटॅच असेल स्ट्रेट चेनच्या, त्याला म्हणायचं आयसो. आणि जर 2 मिथिल ग्रुप अटॅच असतील त्याला म्हणायचं आहे न्यू. ही झाली स्ट्रेट चेन आणि ह्या स्ट्रेट चेनला हा एक मिथिल ग्रुप आहे म्हणून त्याला म्हणायचं आहे आयसो. ही झाली एक स्ट्रेट चेन आणि या स्ट्रेट चेनला वरती एक मिथिल ग्रुप आहे आणि खाली एक मिथिल ग्रुप आहे म्हणून याला म्हणायचं आहे न्यू. आता फर्स्ट मॉलिक्युल एन पेंटेन, सेकंड आयसोपेंटेन, थर्ड वन निओपेंटेन. जर आपण IUPAC नॉमेनक्लेचर केलं तर काय होतं? हा स्ट्रेट चेन पेंटेन आहे, सेकंड वन इज 1 2 3 4 कार्बनची चेन आहे. नंबर आताच मागच्या लेक्चरला, इन लास्ट लेक्चर वी ऑलरेडी डिस्कस the nomenclature of alkanes. The first rule of nomenclature of alkanes is select the longest continuous chain of carbon atom. कार्बन ॲटमची किती कार्बनची चेन आहे? 1 2 3 4 कार्बनची चेन आहे, म्हणजेच पॅरेंट अल्केन आहे ब्युटेन. 4 कार्बनची चेन आहे म्हणून पॅरेंट अल्केन आहे ब्युटेन. सेकंड पोझिशनला मिथिल ग्रुप आहे, दॅट इज 2 मिथिल. सेकंड पोझिशनला मिथिल ग्रुप आहे म्हणून 2 मिथिल ब्युटेन. थर्ड एक्झाम्पल इज select the longest chain of कार्बन ॲटम्स. 1 2 3 कार्बनची चेन आहे. सेकंड पोझिशनला वरती एक मिथिल ग्रुप आहे आणि एक खाली एक मिथिल ग्रुप आहे. मिथिल 2 मिथिल म्हणून डाय आणि त्यांची पोझिशन काय आहे? सेम कार्बनला आहेत. कुठल्या? 2 नंबरच्या कार्बनला, त्याचे सेकंड नंबरच्या कार्बनच्या, म्हणजेच 2 2 डायमिथिल प्रोपेन. म्हणजे द कंपाऊंड हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12 having 3 possible structure, that is N-pentane, 2-methylbutane, and 2,2-dimethyl propane. These are the isomers of pentane. These are the isomers of the pentane. I repeat once again. Isomerism means the compound having same molecular formula but different structural formulae are called as isomers, and this property is called as isomerism. म्हणजे जे कंपाऊंड त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल, ते त्यांच्यात कार्बन आणि हायड्रोजनची संख्या सारखी असेल, पण त्यांचे स्ट्रक्चर काय असतील? डिफरंट असतील, अशा मॉलिक्युल्सला म्हणायचं आहे आयसोमर्स. आणि जी प्रॉपर्टी आहे आणि तिला म्हणायचं आहे आयसोमेरिझम. सो नाऊ we'll discuss conformation of alkanes, and that is conformation of ethane. What is meant by conformations? The different spatial arrangement of atoms in molecule that can be interconverted into one another by free rotation around carbon-carbon single bond are called conformation. म्हणजेच काय? कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन यांची एक अरेंजमेंट आहे, डिफरंट स्पेशल अरेंजमेंट. त्याच्यामध्ये जर आपण कार्बन कार्बन बॉन्ड रोटेट केला, तर फ्री रोटेशन केलं तर त्याचे
स्ट्रक्चर हे एकमेकांमध्ये इंटरकन्वर्ट होतात. The conformation are of many types. For example, conformation are of two types, but representation of many types. Conformation are of two types. One is staggered conformation and another is eclipse conformation. The staggered conformation is more stable than the eclipse conformation. Staggered conformation more stable का आहे ते पुढं सांगणारच आहे मी. They are represented by the staggered and eclipse conformation are represented by two projection formula. One is Sohor's formula and second one is Newman projection formula. First one is Sohor's projection formula. A Sohor's representation views the carbon-carbon bond from an oblique angle and indicates spatial orientation by showing all carbon-hydrogen bond. म्हणजे सॉहर्स फॉर्म्युलामध्ये कार्बन कार्बन बॉन्ड जो आहे हा ऑब्लिक अँगलने दाखवलेला आहे आणि त्याच्यातले हायड्रोजन हे त्यांची स्पेशल ओरिएंटेशन म्हणजे स्पेशल अशी त्यांची अरेंजमेंट केलेली आहे, त्याला म्हणायचं आहे सॉहर्स फॉर्म्युला. सेकंड वन इज न्यूमन projection formula. A Newman projection uses the carbon-carbon bond directly end on and represents two carbon atoms by a circle. Represents two carbon atoms by a circle bond attached to the front carbon. Bond attached to the front carbon are represented by lines drawn from the center of the circle. That means this point, the center of circle is the carbon. The center of circle is the first carbon. That means front carbon. And bond attached to the rear carbon atom are represented by lines drawn from the edge of the circle. That means the center of the circle is the front carbon and the rear carbon is the circle. Rear carbon is the circle. Now, the staggered and eclipse conformation interconvert by rotation around the carbon-carbon bond. जर आपण कार्बन-कार्बन बॉन्ड हा रोटेट केला म्हणजे हा फर्स्ट कार्बन आणि हा फ्रंट कार्बन आणि हा रिअर कार्बन यांच्यामधील बॉन्ड जर आपण रोटेट केला क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज तर त्यांचं इंटर्स कन्व्हर्ट होतात इक्लिप्समधून स्टॅगर्डमध्ये किंवा स्टॅगर्डमधून इक्लिप्समध्ये. आता विच कन्फर्मेशन इज इक्लिप्स and which conformation is staggered? In staggered conformation, the front hydrogen atom, that means the hydrogen, carbon and hydrogen bond angle is 60 degree. For staggered conformation, the hydrogen, carbon, hydrogen bond angle is 60 degree. This bond angle means this bond is in between two planes, hydrogen, carbon, and carbon, hydrogen. This bond is called as torsion angle or torsional angle. If the bond, if the torsional angle is 0 degree, then the conformation is eclipse, and if the bond angle is 60 degree, then the conformation is staggered. Staggered is the most stable, has lowest energy because all the 6 carbon hydrogen bonds are
as far away as possible from one another in staggered conformation. तर आपण स्टॅगर्ड कन्फर्मेशनमध्ये पाहिलं तर हे सहाही हायड्रोजन म्हणजे फ्रंटच्या कार्बनचे 3 हायड्रोजन आणि रेअरच्या कार्बनचे 3 हायड्रोजन हे एकमेकांपासून काय आहेत, लांब आहेत. जेवढं पॉसिबल आहे तेवढे ते काय आहेत, लांब आहेत. The eclipse confirmation is least stable, that is less stable, as it has highest energy because all the 6 carbon hydrogen bonds are close as possible at any instant. About 99% of ethane molecule 99% of ethane molecule have staggered and only 1% is in eclipse conformation. इथेन मॉलिक्यूल जर असेल, इथेन मॉलिक्यूल जर पाहिला आपण, इथेन मॉलिक्यूल जर पाहिला त्याचे 2 कन्फर्मेशन आहेत, एक इक्लिप्स आणि 1 इज स्टॅगर. पण 99% म्हणजे 99% 99% इथेन इज प्रेझेंट इन स्टॅगर्ड फॉर्म बिकॉज इट इज स्टेबल. स्टॅगर्ड फॉर्म स्टेबल असल्यामुळे 99% इथेन मॉलिक्यूल हा स्टॅगर्ड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो आणि फक्त 1% इथेन मॉलिक्यूल हा इक्लिप्स फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो, एक असतो. आता दिसत आहेत आपल्याला, जे दिसत आहे डोळ्यासमोर, सॉहर्स फॉर्म्युला ऑफ इथेन अँड इक्लिप्स फॉर्म्युला ऑफ सॉहर्स फॉर्म्युला ऑफ इथेन अँड न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ इथेन. सॉहर्समध्ये आपण लाईन दाखवतोय, कार्बन कार्बन बॉन्ड दाखवतोय आणि न्यूमन प्रोजेक्शनमध्ये आपण सर्कल घेतोय आणि सर्कलचा एक सेंटर जो असेल, सर्कलचा सेंटर हा फ्रंटचा कार्बन आहे आणि सर्कलचे एजेस जे आहेत तो रियर कार्बन आहे, हे आपण ॲज्युम करतोय. हे लक्षात घ्या दोघांमध्ये फरक. सॉहर्स आणि न्यूमन. सॉहर्समध्ये किंवा न्यूमनमध्ये इक्लिप्स कन्फर्मेशन फ्रंटच्या हायड्रोजनच्या पाठीमागे, एक्झॅक्ट पाठीमागे हा रिअरचा कार्बनचा हायड्रोजन आहे. फ्रंटच्या कार्बनचा हायड्रोजन त्याच्या एक्झॅक्टली पाठीमागे हा रिअरचा कार्बनचा हायड्रोजन आहे. आणि स्टॅगर्ड कन्फर्मेशनमध्ये रिअरचे जे 2 हायड्रोजन, रिअरच्या कार्बनचे 2 हायड्रोजन दिसत आहेत त्यांच्या बरोबरमध्ये हा फ्रंटचा कार्बनचा हायड्रोजन आहे. दॅट मीन्स म्हणजे स्टॅगर्ड कन्फर्मेशनमध्ये आपण पाहिलं तर ऑल द 6 हायड्रोजन ॲटम आर फार अवे फ्रॉम इच अदर. म्हणून स्टॅगर्ड कन्फर्मेशन हे काय मोर स्टेबल आहे दॅन इक्लिप्स कन्फर्मेशन. आता तर टॉर्जन अँगल कोणाला म्हणायचं आहे तर हायड्रोजन कार्बन कार्बन ही एक प्लेन आणि हायड्रोजन कार्बन कार्बन ही सेकंड प्लेन. या दोन्ही प्लेनमधला जो अँगल आहे त्या अँगलला म्हणायचं आहे टॉर्जन अँगल. म्हणजेच अँगल बिटवीन हायड्रोजन कार्बन कार्बन आणि हायड्रोजन. जर हा अँगल 0 डिग्री असेल तर तो आहे इक्लिप्स कन्फर्मेशन. आणि इफ द अँगल इज 60 डिग्री देन इट इज कॉल्ड ॲज स्टॅगर्ड कन्फर्मेशन. आता ह्याच्यात एक एक्झाम्पल, एक फिगर दाखवली मी स्टॅगर्ड कन्फर्मेशनची, बॉल अँड स्टिक मॉडेलची. त्यात दिसतंय जे डार्क कलरचे जे बॉल आहेत ब्लॅक कलरचे ते आहेत कार्बन आणि व्हाईट कलरचे जे बॉल दिसत आहेत ते आहेत हायड्रोजन. हे स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे. म्हणजे याचे दोघं हायड्रोजनच्या सेंटरला म्हणजे मधोमध हा फ्रंटचा हायड्रोजन दिसतंय का? ओके. मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये आयसोमेरिझम इन अल्केन्स, आयसोमेरिझम इन इथेन, आयसोमेरिझम इन अल्केन्स ते पाहिलं आणि कन्फर्मेशन ऑफ इथेन्स ते आपण याच्यात पाहिलं आहे. इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू लर्न द प्रिपरेशन
of alkanes.